नमस्कार मित्र हो, विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. दोस्त हो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर, सोपे आणि दमदार असे मराठी भाषण. चला तर पाहू 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन दमदार भाषण. माननीय अध्यक्ष महोदय, परमपूज्य शिक्षक वृंद आणि येथे जमलेल्या सर्व मित्र मैत्रिणींनो, आज भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण येथे उभे आहोत तेव्हा आपले हृदय अभिमानाने आणि कृतज्ञतेने फुलते. अखंड लोकशाही आणि सार्वभौम भारताची कल्पना करणाऱ्या आमच्या स्वातंत्र्य सैनिक आणि नेत्यांची अदम्य भावना आम्हाला आठवते. हा एक दिवस जेव्हा आपण आपल्या लोकशाहीच्या सामर्थ्याचा आणि आपल्या संविधानात अंतर्भूत केलेल्या आदर्शांचा उत्सव साजरा करतो. मित्रांनो, आपली राज्यघटना एक उल्लेखनीय दस्तऐवज आहे. आपल्या महान राष्ट्राचा पाया आहे. हे आम्हाला आमचे हक्क आणि स्वातंत्र्य प्रदान करते आणि आम्हाला न्याय आणि न्याय समाजासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करते. या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, ज्यांनी ती घडवण्यात भूमिका बजावली, त्या सर्वांना आपण अभिवादन करतो. प्रजासत्ताक दिन हा केवळ मिरवणुकीचा दिवस नाही, हा चिंतन आणि नूतनीकरणाचा दिवस आहे. या वैविध्यपूर्ण आणि चैतन्यमय राष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे स्मरण आहे. आपल्या संविधानाचा गाभा असणाऱ्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. दोस्त हो, आपण आपल्या प्रवासात मागे वळून पाहताना आपल्याला प्रगतीची आणि उपलब्धी दिसतात, परंतु आपली आव्हाने आणि असमानता देखील दिसतात. या आव्हानांना तोंड देणे, आपल्यात पडणारी फूट दरी भरून काढणे आणि विकासाचे फायदे आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली प्रमुख सामूहिक जबाबदारी आहे. दोस्त हो, आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी, सशस्त्र दलांना सलाम करण्यासाठी आपणही थोडा वेळ काढूया. शेवटी या प्रजासत्ताक दिनी आपण स्वतःला न्याय, स्वातंत्र्य आणि समता, बंधुत्वाच्या आदर्शाकडे झोकून देऊया. चला, अशा भारतासाठी आपण प्रयत्न करूया जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाचे आणि परिपूर्ण जीवन जगू शकेल. आपण एक मजबूत आणि अधिक समृद्ध असे एक राष्ट्र बनवूया. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.